श्री स्वामी समर्थ. सर्वांना नमस्कार. तर हे धूप स्टिक बघितले तुम्ही, हे मी देवाला वाहिलेल्या फुलांपासून जो निर्मल्य तयार होतो ना त्यापासून बनवलेले आहेत. चला बघूया कसे बनवले. इथे ना निर्मल्य आहे. माझ्याकडे तुळस होती, तुळससुद्धा सुकलेली, तर तिला काढून घेतलं मी. त्याचबरोबर काही वनस्पती घेतलेले आहेत. तर ही तुळस आहे आणि देवाला वाहिलेली जी फुलं आहेत ती घेतलेली आहेत. तर इथे गुलाब वगैरे सुगंधी फुलं घ्यायची. त्याचबरोबर ना इथे कोळसा घेतलेला एक वाटी माझ्याकडे होता. त्याचबरोबर ना काही विकत वनस्पती आणलेल्या आहेत आणि काही घरात होतं. इथे लोबान आहे, गुगुल आहे, कापूर आहे, भीमसेनी कापूर आहे, चंदन पावडर आहे. त्याचबरोबर वेलची, दालचिनी आणि लवंग घेतलेले इथे मी थोडा, आणि काही पावडर आहेत ते विकत आणलेले आहे मी. तर त्यामध्ये ना, आणि हा धूप माझ्याकडे होता, तो चिवट होता, जळत नव्हता, मग तो सुद्धा घेतला आहे मी. आणि इथे मी सुगंधी कचोरा, भिंगरी आणि नागरमोथा ह्याची 20-20 ग्रॅम पावडर घेतलेली. हे आयुर्वेदिक वनस्पती ना धुपामध्ये छान सुगंध देतात आणि चांगलं असतं आपल्या आरोग्यासाठी. थोडं गाईचं शेण, तूप आणि केसर घेतले. आता हे सगळं जे अख्खं साहित्य होतं ते मिक्सरला मी बारीक करून घेतले. इझिली बारीक होतं, कोणताही प्रॉब्लेम येत नाही. आणि फुलं होती ती इतकीच बारीक झाली. त्याचबरोबर आता जे दुसरं साहित्य आहे म्हणजे गुगुल, लोबान वगैरे, भीमसेनी कापूर किंवा वेलची वगैरे, ते सुद्धा मी कोळशाबरोबर इथे बारीक वाटून घेतलेलं आहे. इझिली वाटलं जातं, कोणताही प्रॉब्लेम येत नाही. पण मात्र ना हा चिवट धूप मी घेतलेला ना तो काही मिक्सरला वाटला गेला नाही आणि तो तसाच राहिलेला. इथे दिसू शकतो तुम्हाला, अख्खाच राहिलेला, बाकी सगळं बारीक झालेलं. छान बारीक करून घेतलं आणि हा धूप आहे तो सुद्धा मी त्याच्यामध्ये मिक्स केला मग, आणि छान एकत्र करून घेतलं. इथे मी सगळ्या ज्या पावडर घेतलेल्या ना त्यासुद्धा मिक्स करून घेतल्या सगळ्या. आणि अशाच प्रकारे या अगोदरसुद्धा मी तुमच्याबरोबर धूप शेअर केलेला, त्यामध्ये काही वनस्पती नव्हत्या घातल्या. यावेळी मला अधिक माहिती मिळाली आणि अधिक मी वनस्पती वगैरे त्यामध्ये घातल्या. धुपाचा सुगंध मस्त येतो घरामध्ये, आणि आपले जे निर्मल्याची फुलं असतात त्यापासूनच तयार करतो, तर त्यामुळे ते म्हणजे चांगलंच असतं. आता ह्याच्यामध्ये तूप आणि केसर होतं ते घालून घेतलं आणि शेण घातलं. शेण आपल्याला ना त्याच्यामध्ये मुरेल तितकं. आता फुलं वगैरे ओली असतील तर आपल्याला शेण वगैरे जास्त लागत नाही. थोडंसं पाणी लागलं तर आपण घालू शकतो आणि छान मळून घ्यायचं आणि हातावर अशा प्रकारे कोन थापून घ्यायचे. भरपूर वेळ लागला मला एक कोन थापायला, कारण का ते ना फुलं वगैरे जरा जाडसर वाटली गेलेली म्हणून. तर अशा प्रकारे हातावर ना असे कोन तयार करून घ्यायचे. आणि कोन तयार करून झाल्यावर मी त्यांना उन्हामध्ये सुकत घातलेले. भरपूर सारे कोन तयार झालेले तुम्ही बघू शकता. आणि छान 2 दिवस उन्हामध्ये सुकल्यावर त्यांना मी डब्यामध्ये असे भरून ठेवले. एवढे सारे कोन तयार झालेले, आणि ते जळतात सुद्धा सुंदर, पूर्ण जळतात आणि हळूहळू जळतात मेन म्हणजे, आणि मंद सुगंध येतो. चला तर भेटूया छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता बाय.